चिमुकले राम मंदिरात श्रीराम नवमीचा उत्साह, प्रभू श्रीरामांचा जयघोष, आमदारांसह पोलीस अधिकारी उपस्थित। शहरातील नवीन बसस्थानक समोर असलेल्या चिमुकले राम मंदिरात आज श्रीराम नवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिरात गुरुवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास दैनंदिन कार्यक्रमांना सुरुवात झाली। सकाळी 5 वाजता काकडा आरती आणि पंचामृत अभिषेक झाला, तर सकाळी 10 वाजता दादा महाराज जोशी यांचे राम जन्मोत्सवाचे कीर्तनाला सुरुवात झाली। यावेळी आमदार सुरेश भोळे व पोलीस अधिकारी अशोक नखाते, नितीन गणापुरे, महापौर दीपमाला काळे, नगरसेवक निलेश तायडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी शेकडो भाविक भक्तांनी या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। सन 1915 मध्ये श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीला मंदिराचे काम सुरू झाले। 2 वर्षात काम पूर्ण होऊन हनुमान जयंतीला हे मंदिर दर्शनासाठी खुले झाले। मूर्ती उंचीने लहान आहे म्हणून चिमुकले राम मंदिर असे नाव या स्थानाला देण्यात आले। पोलीस दलाचे विश्वस्त मंडळ असलेले हे राज्यातील एकमेव मंदिर आहे। पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पदसिद्ध अध्यक्ष म्हणून राखीव पोलीस निरीक्षक काम पाहतात। 1967 पासून या मंदिराचे पुजारी म्हणून गंगाधर उपाख्य बाबा महाराज प्रल्हाद जोशी हे काम बघत होते। सन 1985 मध्ये त्यांनी समाधी घेतल्यानंतर दादा महाराजांकडे ही जबाबदारी आली। आजही या मंदिराचे तेच पुजारी आहेत।